हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण भगरीच्या पिठापासून भाकरी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे। हे आपण रेडीमेड भगरीचं पीठ यूज करतोय। आता आपण भाकरीसाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी आपण सर्व पीठ या ठिकाणी घेतोय आणि आपण यामध्ये शेंगदाणे पाणी टाकून चांगलं मिक्सर मध्ये बारीक दळून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत। थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्स करायचं आहे यामध्ये, यामुळे भाकरींना छान अशी चव येते। आता आपण यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ टाकणार आहोत। हे मिश्रण टाकूया। हे छान असे एकजीव होण्यासाठी हे मिश्रण आपण टाकतोय यामध्ये। आता आपण याचा छान असा गोळा तयार करून घेऊया। यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकतोय। आपलं पीठ या ठिकाणी छान मळून झालेलं आहे। आता आपण याचे 3 छोटे छोटे गोळे करून घेऊया। जसे आपण भाकरीचे गोळे तयार करतो तसे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत। आता आपण याला थापून घेऊया। हे आपण खाली लावण्यासाठी ते पिठातलंच थोडंसं पीठ आपण काढून ठेवलेलं होतं ते लावतोय। थोडंसं हाताला लावूया आणि याला थापून घेऊया। आपली भाकर या ठिकाणी थापून झालेली आहे। आता आपण हिला तव्यावर टाकूया। या ठिकाणी आपण तवा आधीच गरम करून घेतलेला आहे। यावर आता भाकर टाकूया। आता आपण याला पाणी लावून घेऊया। आता आपण हिला उलटून घेऊया। आपण या भाकरीला खालून चांगलं शेकून घेऊया। आपली भाकर या ठिकाणी छान शेकून झालेली आहे। आता आपण हिला गॅसवर शेकून घेऊया। भाकर अशी गॅसवर शेकल्यामुळे तिला छान चव येते आणि ती छान फुलते सुद्धा। तुम्ही बघू शकता मस्त अशी फुगते। तुम्ही बघू शकता आपले मस्त अशी भाकर झालेली आहे। अशाच आपण सर्व भाकरी करून घेऊया। आता आपण भाकरी सोबत आमटी तयार करून घेऊया।
त्यासाठी आपण या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। ही उपवासाची आमटी आहे, त्यामुळे आपण यामध्ये लसूण आणि जिरेचा वापर करणार नाही आहोत। आता आपण याला चांगलं मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊया। आपलं आमटीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे। आपल्याला ह्या पद्धतीचं मिश्रण दळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त सरसरीत दळून झालेलं आहे। आता आपण आमटी तयार करायला घेऊया। आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकूया। आता आपण यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकूया। आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे। जर तुम्हाला दाटसर आवडत असेल तर पाणी नाही टाकलं तरीही चालेल। आपण हिला थोडीशी पातळ करणार आहोत, त्यामुळे यामध्ये पाणी टाकतोय। यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ टाकूया। याला मिक्स करून आता आपण हिला छान उकळून घेऊया। आपली आमटी या ठिकाणी उकळून झालेली आहे। आता आपण याचा गॅस बंद करूया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी भगरीच्या भाकरी आणि आमटी बनवून रेडी आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून नक्की बनवा। खूप छान लागतात ह्या भाकरी आणि आमटी सुद्धा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।